काय केला विचार? काही ठरतंय? काही येतंय डोक्यात? फोन करणार आहात? मी फोन केला त्याला आणि त्यांनी नाही उचलला तर खरं म्हणजे नाहीच उचलला पाहिजे त्याने माझा फोन, कारण चूक माझी आहे. मी त्याच्यावरती वाटेल तसे आरोप केले, मी त्याच्यापासून नातं तोडलं. मी जर त्याच्या जागी असतो आणि त्यांनी मला फोन केला असता ना तर मी सुद्धा उचलला नसता. जीवाभावाच्या मित्रावरती असा कोणी अविश्वास दाखवतो का? म्हणजे त्याला साष्टांग लोटांगण जरी घातलं ना मी तरी सुद्धा माफ करण्याची माझी लायकी नाही आहे. मला कळत नाही मी कुठल्या तोंडाने त्याच्याकडे माफी मागू, कसं त्याला बोलतं करू, कसं भेटू त्याला. तर साष्टांग नमस्कार घालायचा असेल तर असा फोनवर तर नाही घालता येणार. कदाचित प्रत्यक्ष भेटला तर जमू शकेल. दार बंद करेल तो माझ्या तोंडावर. मी असतो तर मी हेच केलं असतं. चांगले मित्र असाल पण एवढे पण काही सारखे नाही आहात. त्यांनी असं तुमच्या बाबतीत केलं नसतं. आता झाली आहे ना चूक, मग जरा विचार करा. तुमच्या दोघांच्या बाबतीत पूर्वी जेव्हा अशा गोष्टी व्हायच्या तेव्हा तुम्ही त्यांना कसं सॉरी म्हणायचात? काय केलं असतं? मैत्रीण मॅडम तुम्ही कमाल आहात. कसं सुचतं तुम्हाला हे सगळं? खरं तर साष्टांग नमस्कार तुम्हालाच घातला पाहिजे. दंड वगैरे काय घालताय? तुमचं ना सगळं टोकाचं असतं ना, हे नाही तर ते. काय करू, डोकं बधीर झालंय माझं. आता ठरलं ना, आनंदानं जाऊन भेटायचं. बरोबर आहे तुमचं. आता मी तेच करणार. चूक सुधारणार. आमच्या दोघांमधलं बिघडलेलं नातं मी ठीक करणार. आणि थँक्स टू यू माय फ्रेंड, मला आनंदशी कसं बोलायचं आणि त्याचा राग कसा घालवायचा हे सुद्धा कळलं. कसं? तुम्हाला कसं कळलं? बरोबर. थँक्यू. सोनाली मॅडम, तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये असताना मी आणि आनंद सायकलवरनंच फिरायचो. हे गाडी घोडे हे सगळं नंतर आले. आम्ही दोघांनी ऑफिसची जबाबदारी घेतल्यानंतर तोपर्यंत एवढा निवांत वेळ कधी मिळालाच नाही. सायकलवरती फिरणं सोडा, इथनं तिला कधी बाहेर काढायची वेळ आली नाही.
साधं ऑइलिंग पण केलं नाही तशीच इथे वर्षानुवर्ष पडून राहिली बिचारी. पण आता नाही, आता मी हिला वरचेवर ऑइलिंग करत जाईन आणि एकदम टिपटॉप ठेवीन, जशी ती पूर्वी होती तशी. असंच ऑइलिंग कधीतरी नात्यालाही करावं. सायकलला ऑइलिंग केल्यानंतर सायकल कशी तुम्हाला एकदम झाप झूप घेऊन जाईल ना डेस्टिनेशनवर, तसंच थोडं नात्याला तुमच्या कृतीतून शब्दातून ऑइलिंग मिळालं तर बघा नातं पण कसं होतं, एकदम टिपटॉप. खरंय तुमचं म्हणणं, पटलं मला. छान बोलता तुम्ही. बापरे, खूप कौतुक होत आहे माझं. बघा नंतर त्रास होईल तुम्हाला. ते बघू नंतर, पण आधी सायकल. वाटना ओळखीची, साथना ओळखीची, बंध हे जुळले तरीही रीत नाने हमीची. कोण जाणे असा का हात सुटता सुटेना, वीण दोघातलीही तुटेना. वीण दोघातलीही तुटेना. वीण दोघातली तुटेना. फर्स्ट क्लास. मस्त टिपटॉप. चला, विश मी लक. ऑल द व्हेरी बेस्ट.